हॅलो फ्रेंड्स, आय एम सिद्धी अँड वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ सिद्धी. आजचा व्हिडिओ मी या स्टुडंटसाठी बनवला आहे जे आता 9th स्टँडर्डमध्ये आहेत आणि जे 10thमध्ये खूप छान मार्क्स मिळवू इच्छितात. तसं बोललं तर 10th म्हणजे आपल्या लाईफचं इम्पॉर्टंट वर्ष म्हटलं जातं. कारण तिथूनच आपल्या करिअरला म्हणजे आपल्या करिअरचं आपण सिलेक्शन करतो आपल्या मार्क्सवरून, किंवा काही स्टुडंटचं आधीच ठरलेलं असतं. पण 10th बोर्ड एक्झाम ती आपली पहिलीच बोर्ड एक्झाम असते, ज्यामध्ये आपल्यासोबत मोर दॅन 10 लाख स्टुडंट कॉम्पिटिशनसाठी असतात आणि तिथूनच आपण आपल्यातली गुणवत्ता सगळ्यांना दाखवू शकतो. तसं बोलायला गेलं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामपेक्षा 10th खूप सोपी आहे. म्हणजे सिलॅबस जरी फुल आता आपल्याला 9thपर्यंत सवय होती की हा पण सिलॅबस आपल्याला एक्झामला असायचा. पण 10thला जरी फुल सिलॅबस असला तरी मी म्हणाल ते आपल्यासाठी ॲडव्हान्टेजच आहे. कारण डिसॲडव्हान्टेजेस का नाही, कारण ज्याचा आपण स्टडी फर्स्ट सेमिस्टरमध्ये केला असतो त्यातूनच आपला मोर दॅन 50% पेपर कवर होतो आणि आपण फर्स्ट सेमिस्टरपासून अभ्यास करत असल्यामुळे आपल्या मेमरीमध्ये ते खूप लक्षात राहतं. आणि फर्स्ट सेमिस्टरचे जे चॅप्टर्स आहेत त्यांचं आपलं रीडिंग खूप जास्त वेळा होतं. त्यामुळे फर्स्ट सेमिस्टर आहे हे आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे. आणि सेकंड सेमिस्टरचं आपण सर्वांना तर स्टडी करायलाच लागतो त्याच एक्झामसाठी. काहींना स्टार्टिंगला भीती वाटते की आता फुल सिलॅबस आहे. मला पण भीती वाटायची की फुल सिलॅबस आहे, आता काय करायचं. पण नंतर काय नाही, नंतर उलटं असं वाटायला लागलं की भारी आहे यार, फुल सिलॅबस आहे. उलटं आपली खूप जास्त वेळा फर्स्ट सेमिस्टरच्या चॅप्टर्सची रिव्हिजन होते आणि खूप पेपरसुद्धा म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा मोर दॅन 30 मार्क्स म्हणजे मोर दॅन 35 मार्क्स 40 मार्क्सचा जो पेपर असतो मोर दॅन 30 फर्स्ट सेमिस्टरमध्ये सगळा कवर होतो. बाकीचे तुम्हाला दुसरे चॅप्टर सेकंड सेमिस्टरचे आहेत. कारण आपण चॅप्टर वाईज मार्क्सचं वेटेज पाहिलं तर मोर दॅन 30 मार्क्स तर इझिली कवर होतो फर्स्ट सेमिस्टरच्या अभ्यासावरती. त्यामुळं पहिली गोष्ट की भीती वाटून घ्यायची नाही की 10thला आता अख्खा सिलॅबस आहे. उलटं आपण आनंद मानायचा की इतक्या दिवस आपल्याला कमी सिलॅबस होता म्हणून आपले मार्क्स कमी येत होते आणि आता आपल्याला फुल सिलॅबस आहे. त्यामुळं आपण खुश व्हायला पाहिजे. 10thमध्ये काही मुलं अशी असतात की जी 9thपर्यंत अभ्यास करत नाहीत, पण त्यांना 10thमध्ये खूप छान मार्क्स मिळवायचे असतात. खरं तर 9thपर्यंतचे मार्क्स डिपेंड नाही करत की तुम्ही 10thमध्ये एवढे मिळवणार काय काय, सो अँड सो. तुम्हाला 9thपर्यंत कुठल्या वेगळ्याच थिंग्समध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असेल, कोणाला स्पोर्टमध्ये असेल, कोणाला ड्रॉइंगमध्ये असेल, किंवा कोणाला सो अदर मेनी थिंग्समध्ये असेल, कोणाला आपल्या हॉबीज पर्स्यू करायला आवडत असतील. पण 10thमध्ये एक ड्रीम असते ना, अरे यार तो 10thचा रिझल्ट आपला लाईफ टाईममध्ये राहणार असतो आणि आपण 10thमध्ये आपली गुणवत्ता अचीव करणार असतो. म्हणजे आपल्यातली गुणवत्ता आपल्याला दाखवायची असते की येस आय कॅन डू इट. आणि 10thचे जे मार्क्स असतात त्यामधून आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. आपल्याला एकदा सक्सेस मिळायला लागलं की म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळायला लागले की आपल्याला जास्त एक्झाममध्ये पार्टिसिपेट करावंसं वाटतं आणि आपल्याला स्टडीमध्ये खूप इंटरेस्ट निर्माण होतो. माझ्यासोबत तर असंच झालेलं आहे. 10thची तसं बोललं तर मी 12 फेब्रुवारी मी 12 फेब्रुवारीला 10thची सुरुवात केली होती. आणि ऑफकोर्स स्टार्टिंग मी मॅथमॅटिक्सपासूनच केली होती, कारण मॅथ्स हा माझा खूपच आवडता सब्जेक्ट आहे आणि मॅथ्समध्ये मला नेहमीच आउट ऑफ असतात. मॅथ्समध्ये म्हणजे स्टार्टिंगला मला असं काही माहीत नव्हतं की इतके हॉट्स येतात आणि काय. पण यावर्षीच्या पेपरमध्ये खरं बोललं तर ना मला तर काहीच एक पण हॉट्स आलाच नव्हता. म्हणजे मी तर इतकं प्रिपरेशन केलं होतं की हॉट्ससाठी, पण हॉट्सच आला नाही. मग तर असं वाटलं आता म्हणजे यावर्षीचा पेपर खूपच सोपं होता मॅथ्सचा. ते फक्त एक क्वेश्चन होता की त्यांनी जो फिल इन द ब्लँक होती तिथं मुलांचे मार्क्स जायला पाहिजेत म्हणून ती बुकमधली टाकली होती. पण मी बुक पण असलेलं मी मॅथ्सचं सुद्धा बुक वाचायचे, कारण मला एक सुद्धा माझा मॅथमध्ये जाऊन द्यायचा नव्हता. म्हणून मी आता क्वेश्चन नंबर फर्स्ट एमध्ये MCQ येतात आणि फर्स्ट बीमध्ये 1 मार्क्सचे क्वेश्चन येतात. तर 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये आपले मार्क्स जाऊ शकतात. म्हणून यासाठी मी 1 मार्क्सच्या क्वेश्चनची सुद्धा प्रॅक्टिस केली. म्हणजे सगळं बुक रीडिंग केलं आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटतात त्यांना मी हायलाईट केलं आणि नंतर मी तेवढंच वाचायचे, बाकीचं काही वाचत नव्हते. आणि ज्या डायजेस्टमध्ये आणि आपल्या बुकमध्ये फिल इन द ब्लँक्स आहेत किंवा 1 मार्क्सचे क्वेश्चन आहेत, तिथून मी 1 मार्क्सच्या क्वेश्चनचं प्रॅक्टिस केलं. स्टार्टिंगला मी जेव्हा फेब्रुवारीमध्ये मॅथ्सचा अभ्यास चालू केला तेव्हा मी जास्त दिवस कंटिन्युअस नाही करू शकले, कारण नंतर मला आठवते की त्यानंतर कोणतीतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती आणि त्यानंतर सेकंड सेमिस्टरचे पेपरसुद्धा होते. त्यामुळं जास्त दिवस मला 10thला 9thमध्ये जास्त वेळ देता आला नाही. पण मी ते तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 10thचा अभ्यास 9thमध्येच स्टार्ट करा.
असं का? तर तुम्ही जेवढा तुमचा सिलेबस लवकर उरकाल तेवढं तुम्हाला रिव्हिजनला जास्त टाईम भेटेल. म्हणजे बाकीच्या सब्जेक्टसाठी सांगते मी. मॅथ्सला काय रिव्हिजन जास्त गरज नाही माझ्या मते तर. कारण एकदा ती कन्सेप्ट, एकदा तो पॉईंट किंवा एकदा ते एक्झाम्पल आपल्या ब्रेनने ॲक्सेप्ट केलं म्हणण्यापेक्षा आपल्या ब्रेनने लक्षात ठेवलं की तिथं कोणती कन्सेप्ट वापरायची किंवा काय, मग तर सगळंच सोपं. पहिल्यांदा मी मॅथ्सचा स्टडी करायचे तेव्हा मला हॉट्स क्वेश्चनबद्दल इतकं माहीत नव्हतं. त्यामुळे मग मी व्हिडिओज बघायचे. व्हिडिओ बघून झाल्यानंतर मी जे आपले प्रॅक्टिस सेट आहेत बुकमधले त्यामधलं A to Z प्रॅक्टिस सेट मी स्टार्टिंगला सॉल्व करायचे. आणि मॅथ्समध्ये मी एकदा एखादं गणित सोडवलं की नंतर मी त्याच्याकडे कधीच बघत नाही. कारण एकदाच असं सोडवायचं की आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आणि आपल्याला परत रिव्हिजनची मॅथ्सला गरजच पडली नाही पाहिजे. मॅथ्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि स्कोरिंग आणि सोपा पण आहे. बाकीच्या सब्जेक्टमध्ये आपल्याला लर्निंग करायला लागतं, म्हणजे पाठांतर करायला लागतं, पण मॅथ्समध्ये आपल्याला पाठांतर करायला लागत नाही. फक्त ते फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे असतात आणि ते काय थोडेच फॉर्म्युलाज आहेत, खूप जास्त फॉर्म्युलाज नाही आहेत. त्यामुळं ते पण लक्षात ठेवणं आपल्यासाठी खूप इझी आहे. आणि याच्या आधी आपण खूप फॉर्म्युलाज लक्षात ठेवलेत, त्यामुळं मॅथ्सला पण आपल्या लक्षात खूप फॉर्म्युलाज राहणार आहेत. फॉर्म्युलाची काही काळजी करायची नाही. आणि सगळं तुम्हाला मी सजेस्ट करेन, म्हणजे मी तसं केलं नव्हतं. मी स्टार्टिंगला माझं फेब्रुवारी टू जूनपर्यंत, म्हणजे 15 जूनला स्कूल भरतं, जून म्हणण्यापेक्षा मे एंडपर्यंत तेवढा दिवस अभ्यास केला होता मी मॅथ्सचा. त्यामध्ये माझे मॅथ्स 1चे 3 चॅप्टर्स आणि मॅथ्स 2चे 2 चॅप्टर्स कंप्लीट झाले. म्हणजे मला माहीत होतं हे कमी आहे, पण मी 9thमध्ये 10thला वेळ देऊ शकले नव्हते. त्यामुळं माझ्यासोबत असं झालं. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ना सगळ्या बुक तुम्ही तुमचं स्कूल भरायच्या आधी, म्हणजे जेव्हा जूनमध्ये स्कूल भरतात तेव्हा स्कूल भरायच्या आधीच तुम्ही तुमचं बुक कव्हर करून घ्या. म्हणजे बुकमध्ये जेवढ्या कन्सेप्ट्स आहेत तेवढ्या सगळ्या क्लिअर करून घ्या. कारण आपलं मॅथ्सचं बुक खूप सोपं इझी आहे. काय त्यातलं तुम्ही पहिले तर, आता तुम्हाला टीचर शिकवायला नसतील त्यामुळे तुम्ही पहिले तर यूट्यूबवरून व्हिडिओज बघा. यूट्यूबवरून व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करा. तुम्हाला काय चुकत असेल तर तुम्हीच तुम्हाला मोटिवेशन द्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपला खूप मोठा मोटिवेटर कोण असतो तर आपण स्वतःच असतो. मी तर अनेक वेळा मीच स्वतःला मोटिवेट करते. म्हणजे आपण व्हिडिओज बघतो मोटिवेशनसाठी, पण ते आपल्याला लाँग टाईमपर्यंत ते व्हिडिओज आपल्यासोबत राहत नाहीत. पण आपण आपलं सेल्फ मोटिवेशन केलं की ते लाँग टाईम आपल्यासोबत राहतं असं तरी मला वाटतं. आणि मी माझं स्वतःच मोटिवेशन, आपला सगळ्यात मोठा मोटिवेटर कोण असेल तर तो आपण स्वतः असतो. त्यामुळं काही चुकत असेल तर आपल्यालाच आपण मोटिवेट करायचं. येस, आय कॅन डू इट एनिथिंग इज नॉट इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. यू नो फ्रेंड्स, जो इम्पॉसिबल हा शब्द आहे तो पण आय एम पॉसिबल असा लिहिलेला आहे. त्यामुळं काहीच इम्पॉसिबल नाही आहे या वर्ल्डमध्ये आणि आपण सगळं करू शकतो हे आपल्या मनात पाहिजे. आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स हार्डवर्क करायची तर आपली तयारी खूपच असली पाहिजे. हार्डवर्क बरोबर स्मार्ट वर्क देखील खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण फक्त हार्डवर्क करणं गरजेचं नाही आहे, तर स्मार्ट वर्क करणं पण खूप गरजेचं आहे. एक्झामच्या रिक्वायरमेंट काय आहेत ते तुम्ही समजून घ्या. एक्झामचा पॅटर्न नीट समजून घ्या. म्हणजे आधी तर 9thमध्ये मला असं व्हायचं, कारण मला 9thमध्ये काही सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स पडायचे, कारण मी त्यांचा पॅटर्नच समजून घेतला नव्हता. फर्स्ट सेमिस्टरमध्ये तर मला म्हणजे कमी मार्क्स पडलेले, म्हणजे मला तेवढे एक्सेप्ट नव्हते, पण तेवढे मला पडलेले बिलो 85 होते आणि मला तेवढे कमी नव्हते पाहिजे. आणि म्हणून मग नंतर मी जो एक्झामचा पॅटर्न आहे तो नीट समजून घेतला. म्हणजे एक्झामचा पॅटर्न समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मॅथ्समध्ये मी तर तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या परत जे जूनमध्ये स्कूल चालू होतात त्याआधी मॅथ्सच्या सगळ्या कन्सेप्ट, म्हणजे सगळा A to Z तुमचं जे बुक आहे टेक्स्ट बुक ते सगळं तुम्ही सोडून घ्या. आणि समरचे आपले जे वेकेशन्स असतात त्यामध्ये तुम्ही हॉट्स क्वेश्चन सोडू नका. म्हणजे मी तर सोडवलेच नव्हते, मला तर हॉट्स क्वेश्चनबद्दल इतकं काही माहितीच नव्हतं, कुठून हॉट्स होतात काय आणि काय सो अदर थिंग्स. पण मी फक्त तेवढा 5 चॅप्टर्स, आपल्याला मॅथ्सला किती 13 चॅप्टर आहेत, त्यातले 5 माझे कंप्लीट झाले. आणि तेव्हा माझे 5च कंप्लीट झाले. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा मॅथ्सचा सगळा सिलेबस आपल्या वेकेशनमध्येच कवर करून घ्या, कारण ते जरा जास्तच प्रॉफिटेबल तुमच्यासाठी असेल. आणि तुम्हाला जर अदर स्टुडंट्सपेक्षा पुढं जायचं असेल तर तुम्हाला हे करायलाच लागेल. आणि समर वेकेशन एन्जॉय वगैरे करत बसू नका. मी तर माझ्या समर वेकेशनमध्ये फुल अभ्यास करायची. म्हणजे माझ्या लाईफमध्ये असा एक पण दिवस नाही आहे की ज्या दिवशी मी अभ्यास केला नाही. म्हणजे मला एखाद्या दिवशी अभ्यास केला नाही तर असं खूप वेगळंच फील होतं, अरे यार आज आपण अभ्यास केला नाही. आणि मला रात्रीची झोपसुद्धा येत नाही की आज मी अभ्यास केला नाही. त्यामुळं मी तर रोजच अभ्यास करायचे. आता पण मला आता सुट्ट्या आहेत थोड्या दिवस, त्यामध्ये पण मी अभ्यास करते. म्हणजे अभ्यास कधीच थांबत नाही. जरी एक्झाम संपली तरी अभ्यास कधीच थांबत नाही. अभ्यास हा आपला कंटिन्युअस चालू होता. आणि 10चा पण सिलेबस आपण किती कवर केला,
आणि संपला माझा सिलेबस असं आपण म्हणलो तरी असं वाटतं आपल्याला काहीतरी राहिले असं, आणि नवीन नवीन गोष्टी आठवत राहतात. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमचा 10th सिलेबस लवकरच संपवा. आणि मॅथ्ससाठी तर मी उन्हाळ्याच्या सुट्टीतच तुम्ही संपवून टाका, हे मी तुम्हाला सजेस्ट केलं आहे. आणि हे उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळा सिलेबस कव्हर करा, हे मी या स्टुडंटसाठी सांगते ज्यांना मॅथ्समध्ये अबाउट 95 किंवा 100 आउट ऑफ 100 स्कोर करायचे आहेत. आणि हॉट्स क्वेश्चनची काळजी मग कशाला? हॉट्स क्वेश्चनसाठी तुम्हाला नंतर तुमचे टीचर तुम्हाला शिकवत असणार तेव्हा तुमची अजून एकदा रिव्हिजन होऊन जाईल, जेव्हा तुमचे टीचर तुम्हाला क्लासमध्ये शिकवत असाल. आणि जर तुम्ही ट्यूशन लावली असेल तर तिथं देखील तुमची अजून एकदा तुम्ही समरमध्ये सगळं कव्हर केल्यानंतर तुमचे टीचर, स्कूलचे टीचर तुम्हाला शिकवणार आहेत. स्कूलचे टीचर शिकवल्यानंतर तुम्ही ट्यूशनला जर जाणार असेलच तर ते ट्यूशनचे टीचर पण तुम्हाला शिकवणारच आहेत. आणि मग हे 3 वेळा रिव्हिजन झाली. आणि माझ्या ट्यूशनमध्ये एक्सटर्नल क्वेश्चन पण आमचे सर घ्यायचे टेक्स्टबुकच्या बाहेरचे, त्यामुळं पण मला मॅथ्स इझी जायचं, म्हणजे इझी म्हणजे त्याचं आधीपासूनच इझी होतं. त्यामुळं आणि अदर्स ट्यूशनमध्ये पण घेतात एक्सटर्नल क्वेश्चन्स. आणि तुम्हाला मॅथ्ससाठी आता तुमचा सिलॅबस समरमध्येच कव्हर झाला आहे, तर समरमध्ये कव्हर झाला. आता तर तुम्ही काय करायचं, मॅथ्सचं तुम्ही जे नवनीतचं डायजेस्ट आहे ते डायजेस्टमध्ये जे चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट सोडून संपल्यावरती जे क्वेश्चन बँक्स आहेत त्या क्वेश्चन बँक तुम्ही सगळ्या सोडा. मी बोलेल की तुम्ही सगळ्या चॅप्टरचा एकूण एक क्वेश्चन सोडा. जरी तुम्हाला वाटलं हा क्वेश्चन एक्झामला येणार नाही, पण जे आपण करतो ते कधीच व्हायला जात नाही, त्यामुळं तुम्ही सगळे क्वेश्चन सोडा, इग्नोर करू नका. आणि हे जूनपासूनच स्टार्ट करा. आणि मॅथ्सला जास्तीत जास्त दिवाळीच्या आधी संपून टाका तुम्ही. नंतर तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला वेळ द्या, मॅथ्सला जास्त वेळ देऊ नका. मॅथ्स, संस्कृत हे तुम्ही दिवाळीच्या आधीच संपून टाका असं मी तरी तुम्हाला सांगेल, कारण बाकीच्या सब्जेक्टला तुम्हाला वेळ भेटला पाहिजे मॅथ्समध्ये. आणि तुम्हाला अजून एक मी सजेस्ट करेल की जे मी सोडवलं होतं टार्गेट पब्लिकेशनचं जे हॉट्स क्वेश्चन चॅलेंजिंग क्वेश्चनचं जे बुक आहे ते मी घेतलं होतं. तसं त्याबद्दल मला इन्फॉर्मेशन जरा उशिरा कळाली असल्यामुळे त्याला जास्त मी वेळ देऊ शकले नाही. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आताच ते बुक घ्या. आताच म्हणजे जूनमध्ये तुम्ही ते बुक घ्या. आणि पहिले तर तुम्हाला आता तुमचं टेक्स्टबुक तर सगळं क्लिअर झालेलं असेल. टेक्स्टबुक क्लिअर झालं नंतर तुम्ही नवनीतचं चॅप्टर वाईज कवर करा. आणि समजा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचं तुम्ही बुक तर आधीच सोडवलं, नवनीतमधले सगळे क्वेश्चन सोडवले, मग तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि हॉट्स क्वेश्चन सोडवल्यावर इतका आनंद भेटतो ना खूप. मला तर हॉट्स क्वेश्चन एक्झाममध्ये एखादा अचानक हॉट्स आला, म्हणजे यावर्षी बोर्ड एक्झाममध्ये तर आलाच नव्हता, पण ज्या स्कूलमध्ये एक्झाम व्हायच्या त्यामध्ये हॉट्स आला आणि तो मी हॉट्स सोडवला. मला इतका आनंद व्हायचा म्हणजे खूप आनंद व्हायचा. तो हॉट्स सोडवल्यानंतरचा जो आनंद असतो तो कुठंच मिळत नाही. त्यामुळं तुम्ही पहिले नवनीतचे हॉट्स सोडवा आणि तिथं काय चुकतंय, काय ते स्टेप वगैरे काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते बघा. आफ्टर दॅट तुम्ही जे टार्गेट पब्लिकेशनचं जे बुक आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ते टार्गेट पब्लिकेशनचं बुक आहे ते तुम्ही सोडवा. त्यामध्ये पण खूप छान हॉट्स दिले आहेत, म्हणजे आपण कुठंच कमी पडायचं नाही. आणि त्यांनी मग कुठलं काम विचारू दे, आपण खूप सारे हॉट्स सोडवले, मग आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि आपला ब्रेन आपल्याला म्हणजे एक्झामच्या वेळी टाईम कमी असतो हॉट्स क्वेश्चनसाठी, पण नंतर मग आपला ब्रेन आपल्याला साथ देतो म्हणजे आपल्याला सगळं सुचवतो तो. आणि जे टार्गेट पब्लिकेशनचं जे बुक आहे चॅलेंजिंग क्वेश्चनचं, त्यामध्ये त्यांनी सगळे जे हॉट्स क्वेश्चन आहेत जे सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे सॉल्व करून दिलेत. आणि आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी तसेच अजून एक्झाम्पलसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आणि आपल्या कन्सेप्ट पण तिथं क्लिअर होतात. आणि अजून एक तुम्हाला हॉट्स क्वेश्चनसाठी करायचे म्हणजे 100 मार्क्स मिळवणं तसं सोपं आहे, पण त्याला हार्डवर्क करायला लागतं. मार्क्स मिळवणं तर सगळ्यात सोपं गोष्ट आहे, हार्डवर्क पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करेन की ज्यानंतर आपला सिलेबस बदलला त्या आधीच्या बॅचेसचं जे मॅथमॅटिक्सचं पुस्तक होतं ते पण खूप छान आहे आणि त्यामध्ये पण खूप छान हॉट्स दिलेलं आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही त्या बुकमधले तुम्ही ते देखील हॉट्स सोडवा, कारण बोर्डला त्यातून पण हॉट्स येऊ शकतात. हॉट्स म्हणजे कुठून येऊ शकतात कोणीच सांगू शकत नाही, कारण ते दरवर्षी नवनवीन हॉट्स घेऊन येतात. आणि त्यामुळं प्रॅक्टिस तर खूप पाहिजे हॉट्स क्वेश्चनची. आणि आपण खूप सारी प्रॅक्टिस केली किंवा काही मुलांना सवय असते की शॉर्टमध्ये सोडवायचं. तुम्हाला मॅथ्सच्या पेपरमध्ये तुम्ही स्टेप स्किप नका करू, म्हणजे असं डायरेक्टली सोडू नका. त्यांना माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहे, पण मॅथ्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला
MCQs असतात तिथे कोण आपल्या ॲन्सरला चेक करत नाही. आपण डायरेक्ट तो बरोबरचा गुणवला की ॲन्सर करेक्ट असतं. पण मॅथ्सच्या पेपरमध्ये तसं नसतं. आपल्याला मॅथ्सच्या पेपरमध्ये मी तर सजेस्ट केलं स्टेप तुम्ही वाढवा, स्किप काहीच करू नका. आपला एकसुद्धा मार्क्स गेला पाहिजे नाही. आणि जर तुमचं ते ॲन्सर लिहिलं तर तुम्ही त्याला बॉक्स करा. बॉक्स केल्यानंतर खाली तुम्ही सेंटेन्स लिहा त्या ॲन्सरचं. आणि त्यांनी काय गिवन दिलं आहे, कुठं डायग्राम काढायला लागते आहे किंवा काही अजून असेल किंवा त्या ट्रिग्नोमेट्रीचे आयडेंटिटीज हे वगैरे सगळं लक्षात ठेवा. ट्रिग्नोमेट्रीचे प्रूव्ह दॅट. आता मी तुम्हाला चॅप्टर वाईज सांगते. हे मी तुम्हाला इतकं सगळं ओव्हरऑल ऑल सिलेबस साठी सांगितलं. तर मॅथ्स 1पासून स्टार्ट करूया. जस्ट आता जो आपला मॅथ्स 1चा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, त्याचं विथ ऑप्शन वेटेज तो 12 मार्क्सला आहे. ह्या चॅप्टरचे हॉट्स येतात. हॉट्समध्ये वर्ड प्रॉब्लेम येतात ह्या चॅप्टरचे. चॅप्टरमध्ये अवघड तर तसं काहीच नाही आहे, पण या चॅप्टरमध्ये जे वर्ड प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये त्यांनी तुम्हाला काय दिलं आहे ते तुम्ही पहिलं समजून घ्या. तुम्हाला जे टार्गेट पब्लिकेशनचं जे मी बुक सजेस्ट केलं आहे त्यामध्ये खूप छान वर्ड प्रॉब्लेम्स दिले आहेत. ते तुम्ही सगळं सॉल्व करा. त्यामुळे आणि एकूण एक कन्सेप्टातली समजून घ्या. म्हणजे आपल्याला इथं इक्वेशन कन्स्ट्रक्ट करता आलं पाहिजे. बाकीचं बस. आणि हॉट्स सोडवताना पण मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही ते सगळे इक्वेशन सोडवा. तुमच्या आधीच कन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्ही फक्त इक्वेशन बनवून म्हणजे तुम्हाला अदर सब्जेक्टसाठी टाईम मिळावा यासाठी मी हे सांगते. इक्वेशन बनवा. इक्वेशन बनवता आलं की आपलं इक्वेशन बरोबर असलं की झालं क्वेश्चन. नंतर तर आपण नीट सोडवणारच आहे. आणि एक्झामच्या वेळेस आपला ब्रेन त्याला माहीत असतं आता ही फायनल एक्झाम आहे, त्यामुळे तो घोळ तर काय करतच नाही. म्हणजे काय कोणत्या स्टेप वगैरे काय चुकवत नाही. त्यामुळे तुम्ही नका सोडू सगळं. थोडंच सोडवा. थोडंच म्हणजे इक्वेशन कन्स्ट्रक्ट करा. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी पण मी तसंच सांगेन की तुम्ही इक्वेशन कन्स्ट्रक्ट करायला शिका. आणि बाकीचे जे हॉट्स असतील ते पण सोडवा. ते अल्फा बीटाचे तेवाले ते हॉट्स आहेत ते आपल्या पुस्तकमध्ये बेसिक्स आहेत. पण ते आपले म्हणजे आपल्या आधीच्या बॅचचं बुक आहे त्यामध्ये खूप आपल्या आधीचं बॅचचं नाही, म्हणजे मला तसं म्हणायला नव्हतं पाहिजे. आपल्या आधीचं जे बुक आहे त्या बुकमध्ये तुम्ही बघा ते अल्फा बीटाचे जे आहेत ते हॉट्स त्यांनी नीट दिलं. म्हणजे तुमची जास्त प्रॅक्टिस होईल आणि एकदा कन्सेप्ट डोक्यात बसली की काही लागत नाही. बाकीचं सगळं मनानेच आपल्याला येतं. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा तर खूप सोपा चॅप्टर आपला AP. तो विथ ऑप्शन 8 मार्क्सला आहे. 8 मार्क्सला तिथं 1 मार्क्सचा एक क्वेश्चन येतो. त्यांनी TNची व्हॅल्यू दिलेली असते आणि मग फर्स्ट टर्म फाईंड करा, सेकंड टर्म फाईंड करा. त्या 2025ला पण आलता बोर्डला आणि 2024ला पण आलता. काही स्टुडंटला ते माहीत नव्हतं, जे टॉपर्स होते त्यांना पण. त्यामुळं मी ते बघा. ते झाल्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आणि बाकीचं सगळं सोपंच आहे. आणि त्यानंतर येतो फायनान्शियल प्लॅनिंग. तर आपल्याला आधीपासूनच म्हटलं जातं फायनान्शियल प्लॅनिंग अवघड आहे. पण काही नाही, फक्त फॉर्म्युलाज आहेत फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये. बाकीचं काही नाही. कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचं, कधी काय करायचं एवढंच समजून घ्या. आणि फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही फक्त बुकमधलाच सोडवा. बाकीचं कुठलंच सोडू नका. नोटचे ते क्वेश्चन बँकमधला सोडू नका, प्रायव्हेटचा सोडू नका, कुठलाच सोडू नका. तुम्ही फक्त बुकमधलाच सोडवा आणि तो 2 टाईम्स सोडवा. मी सजेस्ट करेन जर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग अवघड वाटत असेल तर. नाहीतर 1 टाईम सोडवला तरी मोर दॅन इनफ आहे. नंतर आहे प्रोबॅबिलिटी. आता प्रोबॅबिलिटी आणि AP तर सगळ्यात सोपे चॅप्टर्स आहेत. प्रोबॅबिलिटीमध्ये पण काय नाही, सगळं सोपंच आहे. तुम्हाला फक्त ते तुम्ही हॉट्सकडे लक्ष द्या आणि बाकीचे कुठे स्टेप वगैरे काही चुकू नका. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये जे टार्गेट पब्लिकेशनचे लेवल 3चे जे हॉट्स आहेत म्हणजे ते पेपरला याच्या आधी आलेले नसले तरी ते हॉट्स खूप छान आहेत. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचे फॉर्म्युलाज लर्न करा. कुठंही फॉर्म्युला तुम्ही तुमचा चुकवून देऊ नका. फॉर्म्युला चुकलं तर सगळंच झालं. आणि सगळं कधी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी कोणाला म्हणायचं म्हणजे CF, N कोणाला म्हणायचं किंवा H कोणाला म्हणायचं काय ते सगळं आता डायरेक्ट मीन मेथड म्हणजे त्यात किती बॉक्स असतात ते तुम्ही सगळं लक्षात ठेवा. आणि स्टॅटिस्टिक्स पण खूप सोपं आहे. आणि स्टॅटिस्टिक विथ ऑप्शन 12 मार्क्सला आहे. आणि मॅथ्स 1 हा मॅथ्स 2पेक्षा खूप सोपा आहे. काही म्हणजे बऱ्याचशा स्टुडंटला मी तर असं ऐकलं आहे की मॅथ्स 1 सोपा जातो आणि मॅथ्स 2 अवघड जातो. त्यामुळे मॅथ्स 1मध्ये आउट ऑफ स्कोअर करणं हे तर खूप सोपंच आहे. आणि येस, तुम्ही बुकला अजिबात इग्नोर करू नका. बुक जर तुम्हाला आउट ऑफ पाहिजे असतील तर तुम्हाला हार्डवर्क करायलाच लागणार आहे. बुक अजिबात इग्नोर करू नका. जर नसेल पाहिजे आउट ऑफ तर तुम्ही करू शकता. बुकला इग्नोर म्हणजे बुक रिडिंग म्हणते. बुकला तर तुम्हाला इग्नोर करायचंच नाही आहे. त्यातलं सगळ्या कन्सेप्ट वगैरे सगळं समजून घ्यायचं आहे. आता पार्ट
पार्ट 2मध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट समजून, म्हणजे मी इथं चॅप्टर वाईज सांगत नाही, कारण पार्ट 2मध्ये प्रूव्ह दॅटच जास्त येतात. म्हणजे यावर्षी जरी आले नसले तरी प्रूव्ह दॅटच जास्त येतात. पार्ट 2मध्ये सगळ्यात जास्त सर्कलमध्ये जरा जास्त कन्सेप्ट्स आहेत, त्या तुम्ही नीट समजून घ्या. फॉर्म्युलेज लक्षात ठेवा आणि सर्कल पण सोपा आहे. आणि प्रूव्ह दॅट तुम्ही मल्टिपल टाईम्स सोडवा मी म्हणेल. मॅथ्स 2 तुम्ही स्टार्टिंगलाच खूप छान कवर करा समरमध्ये, आणि नंतर तुम्ही प्रूव्ह दॅटकडे जास्त वेळ द्या. प्रूव्ह दॅटला तुम्ही एक वेगळीच नोटबुक बनवा. तिथं तुम्ही आणि सारखे ते प्रूव्ह दॅट परत तुम्हाला सोडवायला नाही आलं तर तुम्ही बघत तरी जावं, म्हणजे तुमच्या ते लक्षात बसेल. आणि प्रूव्ह दॅटला तुम्ही बुक नंतर टार्गेट पब्लिकेशनमध्ये पण छान दिले आहेत प्रूव्ह दॅट. आणि प्रिवियस पॅटर्नचे जे बुक आहे ते एक, आणि नवनीतमध्ये प्रूव्ह दॅट करा. आणि बाकीचे काही क्वेश्चन्स असतील जे हॉट्स ते सोडवा. आणि मॅथ्स 2 पण सोपा आहे. मॅथ्स 2 सोपा आहे. आणि कन्स्ट्रक्शन असला जरी सोपा, पण तुम्हाला काही चुकवायचं नाही कन्स्ट्रक्शनमध्ये. म्हणजे कन्स्ट्रक्शनचे पण हॉट्स क्वेश्चन येतात. कन्स्ट्रक्शनचे पण हॉट्स येतात. आणि तुम्हाला जे कन्स्ट्रक्शनचे जे साईन बिन काय असेल ते तुम्ही काहीच द्यायला विसरू नका. आणि नंतर सगळं चॅप्टर आणि मेन्सुरेशनमध्ये तुम्ही सगळे फॉर्म्युलाज पाठ केल्यानंतर तुम्हाला मेन्सुरेशन खूप सोपं जाईल. आणि त्यांनी जो वर्ड प्रॉब्लेम दिला आहे तो नीट आधी समजून घ्या. म्हणजे मी हॉट्ससाठी सांगते, बाकीच्या डायग्राम काढा. डायग्राम नंतर आपल्याला कळेल की कुठं काय करायचं. म्हणजे हॉट्स आला तर हॉट्स पण मेन्सुरेशनचे सोपे असतात, पण हॉट्स लेवल 3चा हॉट्स आला तर मी तुम्हाला सांगते की नीट थिंकिंग लेवल तिथं तुम्हाला तुमची वाढवायला लागणार आहे. बाकी मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोअर करणं सोपं आहे. त्यामुळं तुम्ही मॅथ्सला मी सांगितलं तसं समरमध्ये सगळं बुक कवर करून घ्या. आणि नंतर दिवाळीपर्यंत फक्त हॉट्सच सोडवा. आणि नंतर काय तुम्हाला रिव्हिजन करू वाटली तर तुम्ही रिव्हिजन करू शकता. क्वेश्चन पेपर्स सोडवा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे हॉट्स आहेत ते सोडवा. अजून कुठल्या पब्लिकेशनचे तुम्हाला हॉट्स मिळाले तर ते देखील तुम्ही सोडवा. खूप जास्तीत जास्त हॉट्स सोडवा. हॉट्समधून तुमची जे छोटे मोठे क्वेश्चन्स आहेत त्याची पण प्रॅक्टिस होत असते. आणि कन्सेप्ट तर काय सगळ्या क्लिअरच झालेल्या असतात तुम्ही जेव्हा हॉट्स सोडवता तेव्हा. सो पहिलं बुक आणि नंतर हॉट्स असं तुम्ही पॅटर्न फॉलो करा मॅथ्ससाठी. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता दुसरा सब्जेक्ट मी सांगेल आता संस्कृत, कारण मॅथ्सनंतर माझा आवडता सब्जेक्ट संस्कृतच आहे. संस्कृतमध्ये पण आउट ऑफ मिळवणं खूप सोपं आहे, पण मला वाटतं की संस्कृतपेक्षा मॅथ्स सोपं आहे, कारण तिथं फक्त प्रॅक्टिसच करायची असते. आपल्याला कोणतं पाठांतर वगैरे काहीच करायचं नसतं. आणि संस्कृतमध्ये कसं असतं, संस्कृतमध्ये आपल्याला आपलं जे सगळं आहे एकदम असं तोंडपाठ लागतं, मग आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतात. पहिलं संस्कृत, आता मी पेपर पॅटर्न वाईजच सांगेल. येस, पहिलं जे संस्कृतचं आहे चित्रपतकोश. तर चित्रपतकोश तुम्ही कसे पाठ करा, म्हणजे मी तर असेच केले आणि 8th 9th 10th ह्या तिन्ही वर्षी मी हाच पॅटर्न फॉलो करत राहिले की मी फक्त त्यांना बोलत राहिलं ते माझे आखे पाठ होऊन जायचे. मग त्यांच्यावर तुम्ही जे चित्र आहेत तेच फक्त ठेवायचं, आणि जे खाली वर्ड लिहिलेले आहेत ते झाकून ठेवायचे आणि म्हणायचं हे काय, किंवा दुसऱ्या कोणाला तरी विचारायला लावा हे काय वगैरे वगैरे. आणि चित्रपतकोश पाठ तर झाला, पण काना मात्रा वेलांटी उकार वगैरे वगैरे सगळं तुम्ही नीट बघा. आता मी काना मात्रा वेलांटी उकार हे मला एका टीचरनी ट्रिक सांगितली होती संस्कृतच्या. तर त्यांनी काय सांगितलेलं की समजा वस्त्रसूची हा शब्द आहे. वस्त्रसूचीहीला उखार दुसरा आणि वेलांटी पहिली, तर लक्षात कसं ठेवायचं, तर 21 वस्त्रसूची 2 म्हणजे दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी, 1 म्हणजे पहिला उकार पहिली वेलांटी, असं त्यांनी मला लक्षात ठेवायला सांगितलेलं. पादस्यूतः इथं आहे तर स्यूतःला दुसरा उखार आहे, तर तिथं तुम्ही 2 पादस्यूतः असं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ते फक्त तुम्ही पाठच करू नका, तर तुम्ही लिहूनसुद्धा बघा की तुमचं काय कुठं चुकतं आहे आणि वगैरे वगैरे. नंतर येतो आपला संख्यानंतर समय. तर संख्या तुम्ही तुमच्या सगळ्या पाठच असतील. 9वीच्या पुस्तकामध्ये सगळ्या संख्या आहेत, तुमच्या सगळ्या पाठच असतील. तर आता संख्यांमध्ये तुम्हाला अगेन हाच पॅटर्न फॉलो करायचा आहे की आपलं कुठं काही चुकतं आहे का काय. म्हणजे आता तुमच्या पाठात तुम्हाला फक्त एकदा लिहून बघायचे त्यांना. एकदा लिहून बघा. प्रत्येक मंथमध्ये एकदा जरी लिहिल्या संख्या तरी बास. आणि आपण सोपं समजतो, पण जे टॉपरचे पेपर असतात ते खूप छान असतात. त्यामुळं तुम्ही जेवढं आपल्याकडून जास्त करता येईल तेवढं जास्त करा, कारण तेवढंच आपल्याला प्रॉफिट असतो. संख्यांमध्ये पण काना मात्रा वेलांटी किंवा कुठं काय चुकतंय किंवा काय असेल, काय कुठं हलंत करायचं राहत असेल, किंवा कुठं मग अष्टादश असं होतंय का, अशा तुम्ही छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या लिहून पहिलं काय करायचं, सगळे नंबर लिहायचे. नंबर लिहिल्यानंतर तुम्ही त्यांचं नंबर
लिहिल्यानंतर तुम्ही त्यांचं वर्डमध्ये लिहून काढा आणि स्वतः चेक करा. दुसऱ्याला चेक करायला देऊ नका. स्वतः तुम्ही जेव्हा चेक करता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या चुका कळतात. आणि असं पण नाही की आपल्याला तिथं काही ग्रामर चेक करायचं, की आपण टीचरकडून चेक करून घेऊया. तिथं आपल्याला बुकमध्ये बघायचं आहे काय संख्या आपलं बरोबर आहे का, आणि बुकमध्ये आणि ते आपलं माहीत झालं की करेक्ट, आणि स्वतःलाच मार्क्स द्यायचे. म्हणजे आता 2 संख्या बरोबर आली की 1 मार्क, असं तुम्हाला काय असेल. म्हणजे आपल्याला कळतं की आपण कोणत्या लेवलला आहोत. नंतर समयमध्ये आपल्याला मॅच द पेअर असतं. मॅच द पेअर सोपं असतं. आणि मी स्टार्टिंगलाच एक टिप सांगते. टॉपर्सच्या पेपरमध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही वेगवेगळे सेक्शन चालू करता, म्हणजे सगळ्याच सब्जेक्टसाठी सांगते. समजा सेक्शन 1 इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडी, सेक्शन 1 नसतं. मराठीमध्ये प्रथम विभाग गद्य असतं. गद्यच असतं. आणि संस्कृतमध्ये प्रथमः विभागः सुगम संस्कृतम, असं तुम्हाला वरती मोठ्या अक्षरात लिहायचं आहे आणि त्याला बॉक्स करायचं आहे. म्हणजे हे टॉपरच्या पेपरचं प्रेझेंटेशनचं रूल असतो. म्हणजे ते असं करतात. आणि प्रत्येक क्वेश्चनला एक छोटं टायटल द्यायचं आहे. आता चित्रपट कोशचं तर तिथं चित्रपट कोश द्या, तुम्ही संख्याला संख्या हा द्या, समयला समय द्या, आणि नंतर मग आपला गद्य असतो तिथं प्रथमः गद्यः, आणि बाकीचे अनुबोधनम ते पूर्ण वाक्यानं उत्तर, असं छोटं छोटं टायटल द्या. आता दुसरा विभाग येतो तो म्हणजे गद्य. तर गद्यासाठी तुम्हाला मी म्हणणार नाही की तुम्ही डायजेस्टमधले क्वेश्चन आन्सर बघा. याच्यापेक्षा मी काय म्हणेन की तुम्हाला तुमच्या टीचरने तो धडा शिकवला. मग तुम्ही यूट्यूबवरून किंवा तुम्ही टीचरकडून शिकला, तर तुम्ही जो चॅप्टर शिकून झाला आहे तो मल्टिपल टाईम्स रीड करा. मल्टिपल टाईम्स रीड केल्याने हा आपला चॅप्टर पाठच होऊन जातो. कुठं काय आहे ते आपल्याला सगळं नीट समजायला लागतं. आणि त्यामुळे आपल्याला बाकीचे क्वेश्चन आन्सर लगेच सापडतात. आणि जे सेकंड सेक्शनमधलं पॅराग्राफचं जे ग्रामर असतं, तर ग्रामरसाठी तुम्ही नवनीतचं जे डायजेस्ट आहे त्यामध्ये दिलेलं क्वेश्चन्स करा. आणि माझं ग्रामर चांगलं होतं संस्कृतचं, म्हणजे आधी नव्हतं, 9पर्यंत होतं. पण 10th आल्यावरती आमच्या सरांनी, संस्कृतचे जे आमचे सर होते, त्यांनी खूप छान गायडन्स केला होता. त्यामुळं मला संस्कृत म्हणजे खूप सोपा सब्जेक्ट वाटायला लागला होता. संस्कृतचं काही असताना मला खूपच सोपं आता वाटतं. आणि असं वाटत नाही की आता संस्कृत अवघड आहे. अजिबात कधीच वाटत नाही. तसंच पाठांतर तर संस्कृतमध्ये लागतंच. त्याच्याशिवाय आउट ऑफ मार्क्स मिळवणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही ते ग्रामर नीट करा आणि कुठंच मार्क जाणार नाही. सेकंड जो आपला सेक्शन आहे ते ट्राय करा तुम्ही. आणि बाकीचं सगळं नंतर येतं माध्यम भाषा उत्तरात तुम्ही पाठ करू नका. मी सगळे पाठ करते, पण तुम्ही पाठ करू नका. मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन की तुम्ही ते वाचत जा. मल्टिपल टाईम्स रीडिंग करा. वाचल्यामुळे तुमच्या ते लक्षात राहतं, आणि लक्षात राहिल्यामुळे ते तुम्ही तसं लिहून येता. आणि आपला ब्रेन पेपरच्या वेळेस आपल्याला आठवून देतो त्याच्यानंतरचं सेंटेन्स काय आहे. पाठांतरामध्ये वेळ घालवण्यापेक्षा वाचनामध्ये वेळ घालवा. आणि जो आपला सरलार्थ आहे तो तुम्ही दोन्ही चॅप्टरचा पाठ करा. कारण कधी त्यांना मनात आलं की यावर्षी आता आपण एकाच चॅप्टरचे 2 क्वेश्चन्स द्यायचे, तर त्यातलं तुम्हाला एक अटेम्प्ट करायला आला पाहिजे. म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जे आपला 7th चॅप्टर आणि 10th चॅप्टर ह्या दोन्हींचे पण सरलार्थ पाठ करा. ते जे ब्रॅकेटमध्ये वर्ड्स आहेत ते त्यांचा पण सरलार्थ पाठ करा. आणि बुक रीडिंग करा संस्कृतच्या चॅप्टर्ससाठी. नंतर आता आपल्याला 3rd सेक्शन असतो. 3rd सेक्शनमध्ये आता आपल्याला पद्य असतं, म्हणजे श्लोक. येस. सगळ्यांनाच खूप टेन्शन असतं की श्लोक कसे पाठ करायचे. मला तर श्लोक पाठ करणं काहीच अवघड वाटत नाही. कारण मी फॉलोच केलं होतं ते खूप स्ट्रॅटेजी श्लोकसाठी फॉलो केली ती खूप सोपी होती. ते म्हणजे मी जेव्हा मला फ्री टाईम असेल किंवा मला फ्री टाईम मी जेवतानाच असायचा, नाही तर माझं शेड्यूल म्हणजे खूप बिझी. एकदा तर म्हणजे आता मी पेपरच्या आधी आम्हाला सुट्ट्या होत्या, आणि तेव्हा मी अभ्यासाचं टाईम टेबल बनवलेलं. तेव्हा मी 32 हवर्सचं टाईम टेबल बनवलेलं, आणि मला दिवसात 24 हवर्सच होते. पण मला 24 हवर्स पण कमी पडायचे. आणि त्यामुळं माझं शेड्यूल खूप बिझी असायचं. कारण मला सकाळी 6 वाजता ट्यूशन असायची, 6 नंतर 6 ते 8 ट्यूशन, तर 8:30 ते 5 स्कूल, नंतर 6:30 ते 9 ट्यूशन, म्हणजे 4.5 तास ट्यूशन असायची. आणि 8:30 ते 5 मला स्कूल. मोर दॅन 9 अवर्स मला स्कूल असायचं. त्यामुळं मला टाईमच मिळत नव्हता की सेल्फ स्टडीला. त्यामुळं शेड्यूल ऑफकोर्स खूपच बिझी असणार. आणि त्यामुळं मी समजा जेवत असेल, तर मला एखादा श्लोक पाठ करायचा असेल, तर मी तो ऐकायचे. म्हणजे मोबाईलवरती रेकॉर्ड केलेले व्हिडिओ असतात, ते व्हिडिओज मी डाउनलोड करायचे, आणि डाउनलोड करून ते फक्त मी जेवताना ऐकायचे. आणि जेवताना ऐकल्यामुळे माझ्या ते लक्षात राहायचं. एकदा दोनदा ऐकलं की माझ्या लक्षात राहायचं. आणि नंतर मी
श्लोक लिहून काढायचे कशासाठी, तर आपलं कुठं काय चुकतंय, कुठं काना द्यायचा राहतोय किंवा काय, हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी संस्कृतमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, की कुठं काना द्यायचा राहतोय वगैरे त्यासाठी, किंवा कुठं तसला तो ड सारखा न असतो तो द्यायचा राहतोय, यासाठी तुम्हाला संस्कृतमध्ये रायटिंग खूप करायचं आहे. रायटिंग आणि स्वतः चेकिंग करायचं आहे. फक्त क्वेश्चन पेपर तुम्ही जे सोडवणार आहे ते तुम्ही तुमच्या टीचरकडून चेक करून घ्या. मी संस्कृतमध्ये मोर दॅन 10 क्वेश्चन पेपर सोडवलेले होते आणि ते आमच्या टीचरकडून मी चेक करून घेतले होते. आणि मग तिथं काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते टीचर सगळं सांगायचे आणि त्यामुळं मला संस्कृत तर काही सोपंच वाटायचं. तुम्ही तुमच्या टीचरकडून चेक करून घ्या आणि तुम्हाला पण काही अजून त्यात इम्प्रूव्हमेंट करावी वाटत असेल तर इम्प्रूव्हमेंट करा. टीचर्सचा गायडन्स घ्या आणि संस्कृतमध्ये तुम्ही श्लोक ते व्यवस्थित लिहा, कारण तिथं वेलांटी चुकली, कानामात्रा काही चुकलं, कारण तिथं पण मार्क्स जाऊ शकतात, कारण टॉपरचे मार्क्स तिथंच ते कट करतात, त्यांना दुसरा जास्त ऑप्शन्स नसतात. त्यामुळे श्लोकमध्ये कानामात्रा, वेलांटी किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी असतील ते कधीच चुकवू नका. विसर्ग द्यायचा राहिला किंवा काय काय असेल ते तुम्ही कधीच चुकवू नका. आणि श्लोक काय आपल्याला 3च फक्त पाठ करायचे, जास्त पण श्लोक आपल्याला पाठ करायचे नाहीत. श्लोकचे क्वेश्चन आन्सरसाठी तुम्ही अन्वय पाठ करू नका. तुम्ही फक्त अन्वय वाचत जावा, ते तुमचे आपोआपच पाठ होतील. मी पण असंच करायचे, मी अन्वय वाचायचे. अन्वय वाचल्यामुळे माझे अन्वय पाठ झालते आणि अन्वयचा उपयोग तुम्हाला अन्वयच्या क्वेश्चनमध्ये पण होतो. त्यामुळे तुम्ही अन्वय फक्त वाचत जावा, पाठ वगैरे काय करू नका. आणि माध्यम भाषा उत्तरत तुम्हाला मगाशीच सांगितलं मी, तुम्ही फक्त रीडिंग करत जावा आणि जरा जास्त लिहा, म्हणजे खूप छोटं पण लिहू नका. तिथं आपल्याला 2 मार्क्स मिळवलेच पाहिजेत. आणि नंतर जे ट्रान्सलेशन आहे ते तुम्ही श्लोकचं ते प्रॉपर पाठ करा, कारण आपले मार्क्स कुठंच जाता कामा नाही. जे नवनीतच्या डायजेस्टमध्ये ट्रान्सलेशन दिलं आहे ते तुम्ही व्यवस्थित पाठ करा, तुमचे मार्क्स कुठेच कट होणार नाहीत. आणि आपल्याला ट्रान्सलेशनला किती 1 आणि 2च श्लोक आहेत, त्यामुळे तुम्ही त्या 2च श्लोकचं व्यवस्थित पाठ करा. आपला वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म ह्या श्लोक झालं की 4था सेक्शन येतो, तो आपला निबंध आणि सेंटेन्स असतात. निबंधला और ते हे असतं, ते चित्र असतं आणि त्याचं आपल्याला वर्णन करायचं असतं आणि सेंटेन्स बनवायचे असतात शब्दापासून. त्याला ऑरला ट्रान्सलेशन असतं, मराठी टू संस्कृत ट्रान्सलेट करायचं असतं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही निबंध लिहा. निबंध तुमचा पाठच असला पाहिजे. तुमचं कुठं काही ग्रामर मिस्टेक होतात का निबंधामध्ये, म्हणजे तुम्ही जो सिलेक्ट केला आहे पाठ करायला ते पहिले तुम्ही तुमच्या टीचरकडून चेक करून घ्या. टीचरकडून चेक करून झाल्यावरती आणि सगळे टीचर सांगतात कुठं काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे वगैरे वगैरे. तुमच्या टीचरकडून चेक करून घेतल्यानंतरच मग ते पाठ करा. आणि त्याला पण तुम्ही लिहून बघा की आपलं कुठं काही चुकतंय, पाठ झाल्यानंतर कुठं उकार चुकतोय, कुठं काय वेलांटी चुकते. आणि निबंध आपल्याला 5 ते 7 लाईन लिहायचं असतो, पण आपण 8 ते 9 लाईन पाठ केलाच पाहिजे. कारण आपलं कुठं एखादं चुकलं सेंटेन्स तर त्याला ऑरसाठी आपल्याला दुसरं सेंटेन्स असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही निबंध जो आहे जरा जास्त पाठ करा. आणि निबंध झाल्यानंतर जे सेंटेन्स बनवायचे आहेत आपल्याला शब्दापासून ते सेंटेन्स देखील तुम्ही पाठ करा. तिथं पण काही चुकतंय काय वगैरे ते तुम्ही निबंध पण लिहून प्रॅक्टिस करा आणि सेंटेन्स पण लिहून. मी संस्कृतचं सगळ्याच गोष्टी लिहून बघायच्या आणि दुसऱ्याने आपल्याला विचारण्यापेक्षा आपण आपलं लिहिलं आणि आपलं चेक केलं की ते जास्त छान ठरतं. त्यामुळं लिहा, सगळं लिहा आणि त्याचे लिहूनच प्रॅक्टिस करा. कुठं काय चुकतंय काय, आणि संस्कृतमध्ये आउट ऑफ मार्क मिळतात, त्यामुळे कुठंच आपले मार्क्स घालवायला त्यांना चान्स नसला पाहिजे. असं आपला संस्कृतचा पेपर असला पाहिजे. आणि नंतर 5वा जो सेक्शन असतो त्यामध्ये आपल्याला चार्ट्स आणि नंतर ग्रामर, समास, संख्या आणि ते वाक्यांचं ते ग्रामर असतं. ते मी तो क्वेश्चन कधीच सोडत नव्हते. मी पहिला आपला संख्या, समास आणि विरोधार्थी समानार्थी शब्द सोडवायचे. ग्रामरचे सेंटेन्स मी कधीच सोडवले नाहीत. तुम्हाला आता चार्ट पाठ करणं हे सगळ्यांनाच खूप चॅलेंजिंग वाटतं, पण काय नाही, खूप सोपं आहे. मी तर सगळे चार्ट संस्कृतचे समर वेकेशनमध्येच पाठ करून ठेवले होते, पण नंतर काय झालं मी रिव्हिजन केली नाही. आणि नंतर जी आमचा फर्स्ट सेमिस्टरचा प्रॅक्टिस पेपर झाला त्यामुळे मला कळलं की माझे रिव्हिजन नाही आहे, त्यामुळे मी नीट लिहू शकत नाही. मग तिथून नंतर मी परत जे आपले चार्ट्स आहेत त्या चार्ट्समध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्या चार्टची खूप प्रॅक्टिस केली, रोज त्यांना बोलले आणि रोज तुम्ही फक्त बोला, ते आपोआपच आपल्या लक्षात राहते. आणि मग नंतर लिहून प्रॅक्टिस त्यांची करा. जर तुम्हाला आउट ऑफ मिळवायचे असतील तर लिहून त्यांची प्रॅक्टिस करा आणि त्या शब्दाप्रमाणे अजून कोणते शब्द चालत आहेत ते पण तुम्ही लक्षात घ्या. त्यांचं मूळ काय आहे ते आपल्याला पादिकम तो जो क्वेश्चन आहे अपठितमधला तिथं आपल्याला युजफुल ठरतं.
आणि चार्ट रोजच बोला आणि काय चुकतंय ते लिहून बघा. सगळे चार्ट्स, लकार, सर्वनाम, नाम आणि तो पेज नंबर 78 वरचा जो आहे तो पण तुम्ही फक्त बोलत बोलत हा तुमचा आपोआपच पाठ होईल आणि तो तर सगळ्यात सोपा चार्ट आहे. तिथं असं जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत. नंतर तुम्हाला सगळेच हे चार्ट्स लिहून बघायचे आहेत, मार्क्स कुठं गेले पाहिजे नाहीत. आता क्वेश्चन जो आपला संख्यांचा आहे तिथं तुम्हाला नवनीतमध्ये जेवढे सेंटेन्स दिलेत तेवढ्याच्या बाहेरचं काही म्हणजे 5 असतात त्यातले 3 तर फिक्स त्यातलेच येतात. त्यामुळे तुम्हाला तेच बघायचं आहे. नंतर समास समास जेवढे मी तर समास सगळे जेवढे नवनीतमध्ये आहेत आणि जेवढे बाकीचे माझ्याकडे नोट्स होते संस्कृतच्या त्यांच्यात पण होते. तर ते सगळे मी कलेक्ट केले आणि ते रोज नव्हते बोलत, पण मला जेवढा वेळ भेटेल तेवढं मी बघायचे, त्यांना बोलायचे. त्यामुळे माझ्या ते लक्षात राहायचं. आणि त्यामुळं समास मला काही अवघड वाटतच नव्हतं. नंतर विरोधार्थी समानार्थी शब्द ते पण मी फक्त बोलायचे आणि मग ते बोलायचे म्हणजे वाचायचे. वाचल्यानंतर ते माझ्या लक्षात राहायचं आणि त्यामुळं लक्षात राहिल्यामुळं पेपरला ते आठवायचं. सो मला संस्कृतमध्ये तर काहीच अवघड जात नव्हतं. आता 6th सेक्शन येतो तो अपठित. अपठितमध्ये सगळं तर काय सोपंच असतं. पूर्णवाक्यानुत्तर सत्यम वा असत्यम, प्रतिपादिकम लिखत, नंतर माध्यम भाषा सरळार्थ, नंतर ग्रामरचा एक क्वेश्चन असतो आणि नंतर 6th कारक परिचय. कारक परिचयासाठी तुम्हाला विभक्ती ओळखायला आल्या पाहिजेत आणि नंतर सेकंड तो पद्याचा क्वेश्चन असतो अपठित पद्याचा. तिथं तुम्हाला एक समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द येतो. त्या समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दाचं तुम्हाला जर त्या पद्यामधला विचारला नसेल तर तुमचा तो ओळखीचा असला पाहिजे. तुम्हाला त्याच्यासाठी जास्तीत जास्त समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाचायचे. आपल्या बुकचे तर सगळे करायचेच आहेत, पण त्याचबरोबर 8वी 9वीचे जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत किंवा तुम्हाला अजून कुठं मिळाले तर ते पण तुम्ही करा. आपला कुठंच मार्क्स जाता कामा नये यासाठी तुम्ही तुमचे 100% द्या. तुम्हाला 100% इझिली मिळतील. 100% देऊन तुम्ही संस्कृतचा स्टडी करा. तुम्हाला इझिली संस्कृतमध्ये 100% मिळतील. आणि संस्कृत ही जरी आपण रोज वापरत नसलो लँग्वेज तरी पण सोपं आहे. फक्त आपण त्याला सोपं म्हणलं पाहिजे. जर आपल्या मनातूनच असं आपल्याला वाटलं की संस्कृत अवघड आहे तर आपल्याला नाही मिळणार आउट ऑफ मार्क्स, तर तुम्हाला नाही मिळणार, कधीच मिळणार नाहीत आउट ऑफ मार्क्स. त्यासाठी तुम्हाला इच्छा पाहिजे की आउट ऑफ मार्क्स मिळवण्याची. म्हणून तुम्ही तुमच्याकडे खूप मोठी इच्छा ठेवा की मला आउट ऑफ मार्क्स मिळवायचेच आहेत आणि मी कुठंच चुकणार नाही असं तुम्हाला सांगा.